ठाणे जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्र आणि निसर्गरम्य अशा बदलापूर शहरात गेले 25 वर्ष समाजातील अनाथांना निस्वार्थ मायेची ऊब आणि शिक्षणाची सावली देत सत्कर्म आश्रम भक्कमपणे उभा आहे. अनेक उन्हाळे पावसाळे मोठ्या ताकदीने झेलत आज साधारणतः 25 मुलांना सांभाळत आहे. आणि फक्त सांभाळतच नाहीये, तर त्यांच्या मूलभूत गरजांच्या सोबतच आरोग्य, शिक्षण, कला व क्रीडा अशा महत्त्वाच्या क्षेत्रातही कुठेच कमी नाहीये. येथील सर्वच कर्मचारी व कार्यकारी मंडळ आपापल्या परीने मुलांच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटत आहेत. येथे एक नाव मात्र आवर्जून घ्यावं लागेल, ते म्हणजे सत्कर्माच्या यशात मोलाचा वाटा उचलणारे श्री मकरंद वडवेकर सर. सत्कर्म आश्रमाच्या बांधणीपासूनच श्री मकरंदजी यांनी या कार्यात सहभागी झालेच होते. परंतु 2005ला बदलापूरमध्ये आलेल्या महापुरात स्वतः जन्म मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा उठलेल्या श्री मकरंद यांनी देवाकडून देणगी मिळालेला हा आपला पुनर्जन्म सर्वार्थाने सत्कार्यासाठी द्यायचे मनोमन ठरवले. आणि इथूनच पुढे श्री मकरंद यांच्या सत्कर्माच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात झाली. यानंतर पुन्हा कधीच मागे न बघता सचोटीने त्यांनी या कामात स्वतःला झोकून दिले. हे निस्वार्थी काम करताना त्यांना त्यांच्या ओळखीचा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभवाचा खूप मोठा फायदा या गरजू मुलांसाठी संस्कार व संगोपन करण्यासाठी झाला. त्यामुळे सत्कर्म आश्रम आपल्या संकल्पनेच्या विश्वासावर आकाशात नवनवीन उड्डाणे घ्यायला सर्व अर्थाने सज्ज झालाय. येथील सर्व प्रकारच्या गरजू व अनाथ मुलांच्या अश्रूचे रूपांतर हास्यात झाले आणि आजपर्यंत 215 पेक्षाही जास्त मुलांच्या विकासाला नवीन दिशा मिळाली. गेल्या 2 ते 3 वर्षात श्री मकरंद व त्यांच्या सहकारी मंडळाने आश्रमात ऑनलाईन डिजिटल क्लासरूम्स, स्किल बेस्ड टेक्निकल एज्युकेशन, ओपन स्काय लायब्ररी, MSCIT कम्प्युटर एज्युकेशन यासारखे अत्यंत सुंदर आणि काळाची गरज असलेले ॲडव्हान्स उपक्रम यशस्वीरित्या राबवले गेलेत. याचा खूपच चांगला फायदा येथील मुलांना होत आहे. आजच्या समाजातील एक भयान वास्तव बघता या अनाथ मुलांना आजी आजोबांचे प्रेम मिळावे व कुटुंबाला जड झालेल्या आजी आजोबांना नातवंडांचे सुख मिळावे, यासाठी दादा, ताई, आजी आजोबा यांचे एकत्रित संगोपन होईल अशी संकल्पना राबवून त्यासाठी श्री मकरंद यांनी सुरुवात देखील केली आहे. असा उपक्रम चांगल्या पद्धतीने उभे राहणे हेच आता यापुढील मकरंदजींचे मोठे स्वप्न आहे. सत्कर्माच्या या उपक्रमाला साकार रूप आणण्यासाठी आपल्या सर्वांचीही कोणत्याही स्वरूपातील छोटी मोठी मदत व सहकार्य अपेक्षित आहे. श्री मकरंद वडवेकर व सत्कर्म आश्रम बदलापूर यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक खूप साऱ्या शुभेच्छा.